हॅलो एव्हरीवन. तर आज आपण शिकणार आहे ब्रेथ फर्स्ट सर्च ऑफ ग्राफ. लास्ट टाइम आपण मीच एक व्हिडिओ अपलोड केला होता नोटबुकवरचा, की ज्याच्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट आपण कसं ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन असतं, कोणते कोणते डेटा स्ट्रक्चर यूज करायला पाहिजे, सगळे त्याच्यामध्ये आहेत दिलेले आहेत. तर यू शुड वॉच इट फॉर मोर अंडरस्टँडिंग. आज आपण त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन बघू. तर मी जस्ट एक गिक्सवरचं प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करते BFS ऑफ ग्राफ. लेट सी की कसं इम्प्लिमेंट करायचं. तर लेट मी रिमूव्ह दिस. तर इथे जर पाहिलं आपण याचं स्ट्रक्चर, तर आपल्याला दिलेलं आहे एक ॲडजसन्सी लिस्ट आणि व्हर्टायसेस एजेस किती आहेत ते सगळं डिटेल. ॲडजसन्सी लिस्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे की किती प्रत्येकाचे. आता हे स्ट्रक्चर असं की दिस इज इंडेक्स 0, दिस इज इंडेक्स 1, हा इंडेक्स 2. इंडेक्स म्हणजे काय, की हा माझा नोड 1चे सगळे त्याचे जे व्हर्टायसेस कनेक्टेड आहेत त्याची लिस्ट आहे. म्हणजे 0ला कनेक्टेड आहे 1, 2, 3. देन माझा नोड 1 आहे. म्हणजे याचं जर तसं आपलं ॲरेचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर आपण असं 0 पासून स्टार्ट करतो, राईट. म्हणजे हा माझा 0 आहे, हा माझा 1 आहे, हा 2, 3, 4. तसंच स्ट्रक्चर याचं जाणार की 0ला कनेक्टेड नोड आहे 1, 2, 3. देन या सेकंड लोकेशनवर आपला 1ला कोणताच नोड नाही आहे कनेक्टेड, म्हणून ही नल असणार. देन 4ला जर पाहिलं तर 4 पण 2 सेकंड, म्हणजे 2ला कनेक्टेड आहे 4. देन हा माझा 3ला कनेक्टेड नल आहे, तर नल 4ला पण नल आहे. तर जर याचा आउटपुट म्हणजे म्हणजे BFS म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करतो, ट्रॅव्हर्सिंग करतो, राईट, ग्राफची. आणि ट्रॅव्हर्सिंग म्हणजे जेवढे पण माझे नोड असणार 0, 1, 2, 3 आणि ॲट द एंड मला द्यायला पाहिजे आउटपुटमध्ये. दॅट्स इट. दॅट इज व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग हिअर. तर याचं इम्प्लिमेंटेशन करताना आपल्याला क्यू लागेल आणि एक व्हिजिटेड ॲरे. क्यूमध्ये आपण सगळे नोड 1 बाय 1 इन्सर्ट करू आणि रिमूव्ह करू. जसं पण आपण त्याला व्हिजिट करू तो आपण ॲड करणार आणि नंतर म्हणजे रिमूव्ह करणार. तर असं स्ट्रक्चर राहील. लेट्स सी की इम्प्लिमेंटेशन. जसं क्यूला मी जावामध्येच इम्प्लिमेंट करत आहे, तर जावाचा कलेक्शन क्लासचा म्हणजे हा एक इंटरफेस आहे ॲक्च्युली क्यू जावामध्ये. इंटिजर क्यू इक्वल टू न्यू लिंक लिस्ट. आय एम एक्सपेक्टिंग की तुम्हाला याचं काय म्हणू शकतो सिंटॅक्स माहिती असेल. तर बेसिकली हे काय असतं, लिंक लिस्ट हा एक क्लास आहे आणि क्यू हा एक इंटरफेस आहे. लिंक लिस्टमध्ये आपण या क्यूचा जो इंटरफेस आहे त्याला इम्प्लिमेंट केलेला आहे. म्हणून मी काय केलं, असं याचं डिफाईन केलं स्ट्रक्चर. सिंटॅक्स म्हणजे तुम्ही लक्षात ठेवावं लागेल हा सिंटॅक्स तुम्हाला. देन आता हा माझा काय म्हणू शकतो ॲडजसन्सी लिस्ट दिलेली आहे ज्याच्यामध्ये सगळे नोड्स आहेत, म्हणजे त्याचा इंडेक्स. नेक्स्ट मला लागेल व्हिजिटेड एक ॲरे, जो की मी काय म्हणू शकते बुलियन घेते. मुद्दाम मी एक प्रिमिटिव्ह ठेवते कारण मला इनिशियलायझेशन वगैरे करायची गरज नाही नंतर. म्हणजे बाय डिफॉल्ट सगळे ऑलरेडी फॉल्स राहतील, राईट. आणि याची साईज राहणार टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस. आता इनिशियली मी काय करते, मला याचं जर रिटर्न टाईप बघितलं तर हे आपल्याला या ॲरे लिस्ट टाईपचं पाहिजे. तर याला पण एक डिफाईन करून घेऊ, रिझल्ट इक्वल टू न्यू ॲरे लिस्ट आणि मी रिटर्न करून देते इथेच. ओके. आता नेक्स्ट मला काय करावं लागणार आहे, क्यूमध्ये मी एक पहिला एलिमेंट म्हणून इन्सर्ट करून ठेवते. क्यूच्या आता ह्या कलेक्शन क्लासच्या मेथड्स आहेत. ऑफर म्हणजे काय, आपण तुम्ही ते ॲड पण यूज करू शकता. डोंट मेक इट कॉम्प्लिकेट. क्यू डॉट ॲड मी काय केलं, याच्यामध्ये पहिला एलिमेंट इन्सर्ट करून ठेवला बाय डिफॉल्ट आणि त्यालाच मी व्हिजिटेड पण करून ठेवलं. कारण पहिला याला म्हणजे इनिशियली कुठून तरी स्टार्ट करावं लागेल, राईट, ग्राफला. तर मी 0 पासून स्टार्ट करते. आता अंटिल माझी क्यू ही एम्प्टी नाही होणार, तर इज एम्प्टी हे फंक्शन यूज होतं याच्यामध्ये. मेथड जावाची मेथड प्रोव्हाइड केलेली आपल्याला क्यू EMPTY. अंटिल माझी क्यू ही एम्प्टी नाही होत तिथपर्यंत. आता याच्यामध्ये मी काय करेल, पहिले तर माझ्या या इंट व्हॅलमध्ये हा एलिमेंट स्टोअर करून ठेवेल. म्हणजे मला रिमूव्ह करायचा आहे तो एलिमेंट आता.
तर क्यू डॉट पोल ही एक मेथड आहे. पोल काय करतं, आपल्याला एलिमेंट रिमूव्ह करून देतं और जो पण असेल एलिमेंट क्यूमधला, म्हणजे क्यूचा कॉन्सेप्ट तसा पाहिलं तर जो फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे बरोबर, तर जो पण एलिमेंट असेल तो रिमूव्ह करून देईल आपल्याला फर्स्ट इन फर्स्ट आउटनुसार. तर 0 होता 0 रिमूव्ह करून देईल. आता मला तो एलिमेंट बाहेर काढायचा, म्हणजे बाहेर म्हणजे काय की इंडेक्स ऑफ 0, म्हणजे ही आता ॲडजसन्सी लिस्ट आहे. ॲडजसन्सीचा 0th नंबरचे जेवढे पण नोड आहे ते सगळे मला पाहिजेत. म्हणून हे 1, 2, 3ला मला इटरेट करावं लागेल की 1ला मी व्हिजिट केलं का, 2ला व्हिजिट केलं का, 3ला व्हिजिट केलं का. म्हणून एक फॉर लूप लागेल मला. इंटिजर घेतला मी, त्याच्यामध्ये जस्ट हे आता नेबर आहे म्हणून मी याला जस्ट नेबर म्हणून डिफाईन करते इथे. आणि माझ्या नेबरमध्ये एडीजे डॉट गेट करते. गेट मेथडमध्ये मी टाकेल व्हॅल की, म्हणजे इथं जर एक्झाम्पल याचं घेतलं आपण तर हे काय करून देईल, गेटमध्ये मला 1, 2, 3ला गेट करून देईल. आता याच्यामध्ये मी पहिले चेक करेल की मी हा जो आला माझा सपोज 1, हा मी ऑलरेडी व्हिजिट केला होता का. तो चेक करण्यासाठी मी असे कंडिशन टाकेल इथे की व्हिजिटेड नसेल तरच आतमध्ये जा. व्हिजिटेड ऑफ नेबर, जर व्हिजिटेड नाही आहे आतमध्ये जा आणि व्हिजिटेडला अपडेट कर. ओके, व्हिजिटेड ऑफ नेबर माझा अपडेट इक्वल टू ट्रू, आणि तो माझ्या क्यूमध्ये ॲड कर. इथे तुम्ही ऑफर पण यूज करू शकता याच्यासाठी की यू विल नो द युसेज ऑफ दिस कॉल ॲज वेल. ओके, तर हा मी नेबर माझा ॲड करते. आता म्हणजे इथे मला एक गोष्ट राहिली, मला हा रिझल्ट रिटर्न करायचा आहे, नॉट द क्यू. तर मी इथे प्रत्येक वेळेस माझा रिझल्ट डॉट ॲड करत जाईल जो पण माझा व्हॅल आला. कॉज आय नीड टू रिटर्न दिस ॲरे लिस्ट. दिस ॲरे लिस्ट मीन्स माझा रिझल्टंट ॲरे. तर हे झालं याचं इम्प्लिमेंटेशन. लेट्स ट्राय टू रन की काय करेक्ट आहे की काय इश्यू असेल कोडमध्ये तर आपल्याला कळेल. compilation error cannot find symbol visited. अच्छा, इथे स्पेलिंग चुकलं ना. बराच वेळ घेतोय. ओके, तर एक्सपेक्टेड आणि आपला आउटपुट करेक्ट आहे. लेट्स ट्राय टू सबमिट द कोड. ऑसम, 100% ॲक्युरेसी आणि आपल्या सगळ्या टेस्ट केस पास झाल्या. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप की कन्सेप्ट क्लिअर झाला असेल आणि इम्प्लिमेंटेशन खास म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे कळणं. जर काही इश्यू असेल तर लेट मी नो इन द कमेंट सो आय कॅन एक्सप्लेन फर्दर. थँक यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.